बॉश सर्व्हिस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस मध्ये सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार रिपेअर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, डेंटिंग, पेंटिंग, एसी रिपेअर, स्पेअर पार्ट्स, फोम वॉश, ऑइल चेंज, इंजिन सर्व्हिस, ब्रेक सर्व्हिस, बॅटरी सर्व्हिस, लाईट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर. ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर. संपर्क 7218 संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील जनता शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सावळेराम कढणे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा आनंदराव कढणे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा तसेच अभिष्टचिंतन सोहळा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, डॉक्टर जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, विवेक कासार, माधवराव कानवडे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, रामदास रहाणे, व्ही कढणे, अनिलराव कढणे, अशोक रहाणे, नरेंद्र रहाणे, शांताराम कढणे, आरबी शेठ रहाणे, विलासराव कढणे, प्रवीण कढणे, शशिकांत कढणे, जयराम कढणे, शुभम कढणे, अभिषेक कढणे, संदीप कढणे, सागर कढणे, सुनील कढणे, विजय रहाणे यांसह मान्यवर आणि नातेवाईकांची हजेरी होती. उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार कढणे परिवाराच्या वतीने करण्यात आला. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदराव कढणे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा कढणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या उभारणीमध्ये आनंदराव कढणे यांचं मोलाचं योगदान राहिलंय, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य MM फटांगरे यांनी काढले. प्रसंगी त्यांच्याशी खडाजंगी सुद्धा झाली साहेबांची अनेक अधिकाऱ्यांची, परंतु त्यांनी सदैव शेतकऱ्यांचं हित जोपासलं. आणि म्हणून जे अधिकारी, जे पदाधिकारी समाजाच्या गरजा ओळखून शासनाच्या नियमांचा आणि समाज गरजांची सांगड घालतात ते अधिकारी लोकप्रिय होतात, हे त्याचं एक सूत्र आहे. आणि हे सूत्र कढणे साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये पाळलं. प्रसंगी रोष पत्करले, परंतु शेतकऱ्यांच्या अडचणीची त्यांनी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं नाही. या स्थापनेमध्ये साहेबांना नानानी साहेबांना संचालक केले, आज सगळ्यात पर्यंत. आणि खऱ्या अर्थानं कैलासवासी GD राणे यांच्या निधनानंतर नानांनी मोठ्या विश्वासाने संस्थेचं चेअरमन पद कढणे साहेबांना दिलं. कढणे साहेबांनी आदरणीय जवाहर राणे गुरुजी, कढणे सर असतील, सर्व तरुण संचालक मंडळ असतील, या सर्वांना बरोबर घेऊन आज तागायतपर्यंत संस्थेच्या 4ही युनिटचं एक चांगल्या प्रकारचं वैभव स्थापन करण्यामध्ये काही अंशिका होईना त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळी आनंदराव कढणे यांची नात ऐश्वर्या आणि नातू यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लहानभाऊ गुंजाळ, कॉम्रेड कारभारी उगले यांनी आनंदराव कढणे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली कसं बघतात हे मी त्यांच्याकडे पाहून शिकलो. आजोबांची जर्नी जेवढी इझी वाटते तेवढी नव्हती. जरी जॉब कमी वयात लागला होता तरी खरा स्ट्रगल, खरा संघर्ष त्याच्या पुढे होता. जॉबसाठी रोज आजोबांना 25-25 किलोमीटर जावं लागत, म्हणून त्यांनी सायकल घेतली. त्या काळात ती 100 रुपयाची सायकल सुद्धा आजोबांना हप्त्यांवर घ्यावी लागली होती. असा खडतर प्रवास त्यांचा होता. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी उपस्थित झाला, यावरूनच कळते की आमच्या आजोबांचं जे कर्तृत्व आहे ते किती महान आहे. गावागावात त्यांनी चंदनेश्वर महाविद्यालय सारखी संस्था ही पोहोचवली आणि त्यांनी शिक्षणाचा ध्यास हा प्रत्येक युवकाला, शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक युवकाला आहे हे सांगून दिलं. आपण जर पाहिलं तर त्यांची सुरुवात ही खूप खडतर झाली. शेतकी खात्यातून सुरू करत त्यांनी संगमनेरमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले की शेती कशी करतात आणि त्याचप्रमाणे यामुळे शेतकरी बांधवांचे खूप बरे झाले. कर्तव्यदक्ष, अतिशय शिस्तप्रिय आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे, जी काही जबाबदारी आपण घेतली ती अतिशय प्रामाणिकप्रमाणे काम करणारे व्यक्तिमत्व होऊन त्याची ओळख समाजाला त्या ठिकाणी आहे. माझा त्यांचा संपर्क फार आलेला नाही,
मी त्यांना खरं तर फार लहानपणीपासून ओळखतो. कारण की मला आठवतं की त्यांचं सय्यदबाबा चौकामध्ये कोपऱ्यावरती कृषी सेवा जे केंद्र होतं, आमचे वडिलांचे ते चांगले मित्र काम करत असताना बऱ्याच वेळा कार्यक्रमांमध्ये वगैरे भेट होत असती, तब्येतीची विचारपूस त्या ठिकाणी होत असते. तेवढ्यापुरता हा संपर्क त्या ठिकाणी मर्यादित आहे. खरं तर कडणे साहेब आता सरांनी मगाशी सांगितलं की आता निवृत्त होत आहेत आणि आता फक्त शाळेचं काम त्या ठिकाणी बघणार आहे. पण खरं तर कडणे साहेब हे आपल्याला माहिती आहे खूप उत्तम कृषीतज्ञ आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यावर त्यांना खूप मोठा दांडगा अनुभव त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे. तर मला आमचा संगमनेर दूध संघ जो आहे, आपण तिथं चाऱ्यावरती त्या ठिकाणी काही काम करतोय, चारा वाढीसाठी, चाऱ्याचं उत्पादन वाढीसाठी. त्या क्षेत्रात मला कडणे साहेबांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन अपेक्षित आहे. या व्यवस्थेतले बदल करण्याच्या उद्देशाने जे काही त्यांनी परिश्रम केले, त्या परिश्रमाला यश आल्यामुळं आज त्यांचा मान सन्मान या ठिकाणी होतोय. सहस्त्रचंद्र दर्शन च्या निमित्तानं परिवाराने केलेलं आणि 81व्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा होत असलेला कार्यक्रम हा अतिशय आनंदानं परिवाराने घडवला. त्याप्रती त्यांना धन्यता दिली पाहिजे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा आणि वाटेदेव असं तुकारामाने मुलांना नाही तर मुलांच्या आईवडिलांना धन्यवाद दिलेले. तशा पद्धतीने या परिवाराला सुद्धा निश्चितपणे धन्यवाद देतो. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं 81 वय झाले असं वाटत नाही. असंच इथून पुढच्या कालखंडामध्ये याच अवस्थेमध्ये चिरतरुण त्यांनी राहावं ही भावना माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि ज्या साम्यवादी चळवळीच्या वतीनं मी काम करतो त्या साम्यवादी चळवळीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आनंदरावांचा दर्शन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. मला त्या दिवशी 81 वर्षाचे आहेत असं वाटतच नाही. परंतु बाईकडे जर पाहिलं तर मान्यही करावं लागेल. तुमचं वय 81 झालंय. खरं वास्तविक गेली 50 वर्ष आमची दोघांची मैत्री. मलाही शेतीची आवड असल्यामुळं मला असं वाटतं सुरुवात तारेवर मी तांबाटी लावायची. पण मी पाहतो अतिशय शिस्तप्रेम, शिस्तीनं मनाला पटलं ते बोलायचं, बोलल्याशिवाय राहायचं नाही. कदाचित चुकलं तरी त्याला कधी पस्तावा करायचा नाही. पण त्यांच्या जे शिस्तीचं पालन जे त्यांच्यामध्ये आहे ते शेवटपर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे. खरं वास्तविक वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना पुष्कळ कमी जास्त प्रमाणामध्ये माणसावर प्रसंग येतात, परिस्थितीच प्रसंग येतात, काही दुःखाचे प्रसंग येतात. ते सर्व करत असताना आनंदरावांनी सगळा कारभार हा पेलवलेला मला आठवतो. परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी शेती खात्याची नोकरी केली, तिने शिस्त ठेवली आणि आयुष्यभर मित्रमंडळीशी वागताना सुद्धा शिस्त ठेवली. आणि आता त्यांच्याकडं मला वाटतं जगन्नाथ गुरुजींनी चेअरमन पदाची धुरा चंदनेश्वर विद्यालयाची दिलेली आहे. मला आनंदरावाला विनंती करायची, आनंदराव आता कुठेतरी थांबलं पाहिजे. मी थांबलोय, पण मी सुद्धा एका हायस्कूलचं आणि खांडेश्वर काम पाहतो. तुम्ही आता शेवटपर्यंत चंदनेश्वर विद्यालयाचं काम चांगलं सांभाळलेलं आहे, खूप चांगलं करावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. माजी मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतूनच आपल्याला शिक्षण आणि शेती व्यवसायामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली, असं मनोगत सत्काराला उत्तर देताना आनंदराव कडणे यांनी व्यक्त केलं. खऱ्या अर्थाने मी प्रतिकूल परिस्थितीतूनच आमचं जीवन जगलं. खूप मोठी फॅमिली होती, खूप चांगलं शेतीवरच सगळं जीवन असायचं, सगळी फॅमिली आनंदी होती. आणि यातून आणि माझं जीवन जे फुललं खऱ्या अर्थाने. मी सगळं शेती खात्याला देईन. ज्या शेती खात्यानं एवढं मोठं केलं आणि त्या खात्याला उदितावर सांगणारे ज्या देशाची 35 कोटी लोक स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती, त्या 35 कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरत नव्हतं. PLA 480 आणि तरी आपण धान्य निर्यात करतो, मोफत वाटतो. पुन्हा हे आलं आमचे
खात्याचे कृषी राज्यमंत्री आपले सुपुत्र अण्णासाहेबजी शिंदे, त्यांनी मेक्सिकोमधून अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या जाती आणल्या. मी तुम्हाला सर्वांचे परत एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला विनंती करतो, आपण कार्यक्रम संपल्यानंतर जेवण करून सर्वांनी जावं अशी विनंती करतो. शेती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आनंदराव कढणे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. चंदनापुरी गावातील तरुण कायमच विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावतायत. आनंदरावांच्या रूपानं कृषी खात्याला चांगला अधिकारी मिळाला. त्यांनी पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलं, असे गौरवोद्गार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. खरं ते आनंदरावजींच्या निमित्तानं त्यांचं सहस्रचंद्र दर्शन, याचा अर्थ 81 वर्ष. भाऊ म्हटले ते खरं आहे की तुमचं वय 81 वाटत नाही, तुम्ही जाहीर कशा करता केला असा प्रश्न आला होता. मला वाटतं की साधारण अजून 70च्या दरम्यान कुठेतरी तुम्ही असाल, असं साधारण कुणी का म्हणलं असं काही नाही. आणि हीच अजून धडाडी पळणं, धावपळ, त्यांचे विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत, हे सुद्धा तितक्याच ताकदीनं ते करतात. मनापासून काम करण्याची पद्धत त्यांची आहे की आजपर्यंत त्यांनी 81 वर्षापर्यंत जपलेली आहे. आणि मला खात्री आहे की हे जे वातावरण चैतन्य आहे हे त्यांना खूप दीर्घायुष्य, 100 काही तुमच्याकरता अवघड आहे असं मला आता काही वाटत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. आपण वय त्यांनाही सदायुषी तुम्ही व्हावं, या चैतन्यामध्ये व्हावं, याकरता आम्ही सर्वजण शुभेच्छा देण्याकरता इथे उपस्थित आहोत. डॉक्टर अण्णासाहेब शिंदेची आठवण काढताच डोळ्याला पाणी येतं. म्हणजे माणूस दिसताना कठोर दिसतो, पण अंतःकरणानं मात्र हळवं आहे हे सगळं लक्षात घेतलं की प्रेम करणार आहे, माया करणार आहे, जिव्हाळा निर्माण करणार आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांना जी आवड होती ती विशेषतः शेती ह्या विषयाची आवड होती आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी त्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काय त्यावेळेस मिळतं ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांनी पूर्णपणे शेती क्षेत्रामध्ये मार्गदर्शन, नोकरी लागली. नोकरी एक भाग असते, काही जण नोकरीच्या रूपाने आपल्या सगळ्यांना दिसतं. शेतीची आवड आहे. अकोल्यापर्यंत सायकलला जात असायचे, परंतु जात असताना सुद्धा शेतकऱ्यांना भेटत चालायचे, त्यांना मार्गदर्शन करत चालायचे. आणि त्यांनी एक फार सुंदर गोष्ट मला सांगितली की अभ्यास म्हणजे काय शेतीचा. शेती आपण इतरांची फिरत राहिलो तर त्याचे प्रश्न कळतात, दुसऱ्या शेतकऱ्यांनी चांगली गोष्ट केली ते कळतं, जे चांगलं घडलं ते दुसऱ्याला आणखी सांगत चालणं म्हणजे मार्गदर्शन आपोआप होत चालतं. आणि याशिवाय जगात काय चाललं याची माहिती घेत जे काही तत्वज्ञान असतं ते कुठून जिथून मिळत ते मिळवत जायचं आणि त्याच्यातून मार्गदर्शन करत जायचं. रिटायरमेंट झाली किंवा हे झालं, परंतु काम सोडलं नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजही चंदनापुरीचं विद्यालय हे लौकिक प्राप्त झालेलं आहे. सुंदर शिक्षण दिलं जातं हे सगळेजण मान्य करतात. त्या पालकांचे, त्या कमिटीचे, त्या शिक्षकांचे कौतुक करत असताना ज्यांनी मार्गदर्शन त्याला केलं, नेतृत्व केलं, त्यांचे आपल्याला निश्चितपणे कौतुक इथं केलं पाहिजे, त्यांचा आभार मानले पाहिजे. आनंदरावजी सुद्धा मनापासून त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लक्ष घालत आहेत आणि म्हणूनच चंदेश्वर विद्यालय एक सुंदर विद्यालय झालंय. आणि आतापर्यंत जर अभ्यास केला तर इथली मुलं शिकली आणि कुठे गेली असं पाहिलं तर अनेक मुलं उच्च शिक्षित झाले, चांगल्या पदावर गेले, जीवन त्यांचं फुललं. चंदनापुरी गावाचं वैशिष्ट्य आहे, चंदनापुरी गावचं वैशिष्ट्य आहे की तरुण पिढी जी आहे ती नवं करण्याकरता धडपड करीत असते, शेती चांगल्या पद्धतीने करण्याची धडपड करत असते. त्या पलीकडे जाऊन उद्योग व्यवसाय कुठं जातो सतत हा प्रयत्न असतो. या चंदनापुरीचं केंद्र ते बनलं, शिक्षण केंद्र, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्या मागे सुद्धा अत्यंत खरं आहे की विचार हा खूप महत्वाचा असतो. विचार हा आपला पुरोगामी विचार जपण्याचं काम केलं. जो बहुजन समाजाचा विचार आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे, जो संतांनी जो समतेचा विचार सांगितला तो विचार आपला विचार मानला, त्याला व्यवहाराची जोड दिली. नुसता विचार करून चालत नाही, भजन म्हणून निवड चालत नाही, भजन म्हणून निवड काय पोट भरतं असं नाही.
भजन म्हणायचं असतं, प्रार्थना करायची असती, पण कष्टाची जोड त्याला असावी लागते, त्याला दूरदृष्टी असावी लागते. या सगळ्या गोष्टी एकत्रित स्वरूपामध्ये चंद्रापुरीमध्ये आनंदरावजी तुम्हा आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या रूपानं आम्हाला दिसतात. आणि म्हणून एक आदर्श काम करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. शेवटी आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काही थोडंफार केलेलं आहे, योगदान टाकलं, त्यामुळे सुखाचे 2 घास जर आपल्याला मिळत असतील तर त्यांची आठवण करणं, त्यालाच खरी मानवता, माणूस म्हणून पुढे जातो. तुमच्या मधला माणूस सुद्धा किती मोठा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आनंदरावजी 81व्या वर्षी तुम्ही तर खूप आनंदी आहात. एक कुटुंब आपलं आपण पाहतोय की आता लहान मुली फार चांगली गोष्ट सांगितली. म्हाताऱ्यांचे वय का वाढतात नाही, पोरं चांगली निघाली तर वाढतात, मुलं चांगली निघाली, पुढची पिढी चांगली निघाली तर बरोबर करायचं. आणि कार्यक्रम म्हाताऱ्याचा त्यावेळेस मोठा होतो, मुलगा चांगला निघाला, पुढची पिढी चांगली निघाली, खरं चालतो. आता अलीकडं फार सेवानिवृत्तीचे कार्यक्रम फार मोठे होत असतात. साधा वयाचा असतो काही बिचारा, आणि त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पाहिला तर एकदम 1000 माणसं. मी म्हणलं काय नाही, म्हणजे काय झालं, मुलगा होता तो शिकला, इंजिनियर झाला, पुण्याला मोठ्या कंपनीत, त्यानं वडिलांचा कार्यक्रम केला. तेव्हा म्हणजे पुढची पिढी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. इथं खरं म्हणजे सोबत कल्पनाताई, आता धामणगाव पाटला आहेत, उज्ज्वलाताई इथं वाघापूरला तुम्ही दिले, आणि कौतुक भैयाचं केलं पाहिजे उल्हास. त्यांनी सुद्धा एक चांगला संपर्क सगळ्यांशी नातं गोळा केलं. जसे तुमच्या प्रेमाचे आले ना, भैयाच्या प्रेमाचे जास्त आलेले मला दिसते. ते बाकी सगळं आहे. म्हणजे एका बाजूला समाजाकरता, कुटुंबाकरता सुंदर कुटुंब उभं केलं, आनंदी वातावरण केलं, चांगलं शिक्षण त्यांचं केलं, की त्या पिढीला आणखी पुढे नेलं. आता नात आली, सुंदर भाषण करून गेली, आता काय पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला समाजाकरता सुद्धा वाहून काम आजही चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. हे अत्यंत म्हणजे आनंदाच्या डोली, आनंद तरंग असं म्हणावा असा दिवस सुदैवानं हा सर्व पाहायला मिळतोय. खूप मोठे भाग्यवान तुम्ही दोघं आहात, तुमचे कुटुंबीय आहोत, आणि आम्हाला सगळ्यांना तुमचं कौतुक करण्याची संधी मिळते. ही खूप भाग्याची गोष्ट आहे सर्वांच्या दृष्टीनं. आपल्याला असंच मार्गदर्शन तुमचं इथून पुढच्या काळामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये आपण काम करत चला. सर्वजण तुमच्या पाठीशी आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध संस्था, त्यांचे कार्यकर्ते यांची या सहस्त्रचंद्र दर्शन आणि अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हजेरी होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.